Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So please like this video and subscribe the channel. Thank you. Yes, okay. Good evening all again. I hope you all are doing good. डोमेन नॉलेज सुरू केलंय आपण ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट बँकिंगचं. त्याचं एक दोन लेक्चर बाकी आहेत फक्त. तर आपण बघणार आहोत जो काय प्रोजेक्ट आहे आपला इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा, त्याचा टेक्निकल फ्लो, ओके, आणि डिफेक्ट लाईफ सायकल, या दोन गोष्टी आपण बघणार आहोत. सॉरी, ट्रेड लाईफ सायकल, नॉट डिफेक्ट लाईफ सायकल, इट्स अ ट्रेड लाईफ सायकल. या दोन गोष्टी बघणार आहोत. ओके ओके सो ट्रेड लाईफ सायकल आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत. ड्रॉ दिस डायग्राम, ट्रेड लाईफ सायकल. आता लेक्चर मध्ये आपण एक्सप्लेन करू की प्रोजेक्ट कसा एक्सप्लेन करायचा, तुम्ही ज्या प्रोजेक्टवर आता काम करत आहात, किंवा ट्रेड लाईफ सायकल कशी एक्सप्लेन करायची. ओके, इथे जे फ्रंट ऑफिस मध्ये इथे ट्रेड कॅप्चर आहे, त्याला स्लॅश करून तुम्ही ऑर्डर कॅप्चर सुद्धा लिहू शकता. ट्रेड और ऑर्डर कॅप्चर. Okay, so basically interview question important, what is trade life cycle? ओके, आपण वेगवेगळ्या लाईफ सायकल बघितल्या. कुठल्या SDLC, STLC, डिफेक्ट लाईफ सायकल. ओके, व्हॉट वॉज दॅट? इट्स अ जर्नी ऑफ दॅट. आय मीन डिफेक्टच्या केसमध्ये डिफेक्टची जर्नी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची जर्नी, किंवा टेस्टिंग लाईफ सायकल, टेस्टिंगची जर्नी, म्हणजे कुठनं ती स्टार्ट होते, कुठनं एंड होते. Okay, so in similar note, there is a trade life cycle. Okay, very important. Trade life cycle. It is again the journey of that trade from where that order or trade placed until settlement. Okay, so it's a journey. Explain करताना, it's a journey from trade capture, म्हणजे order place to settlement. Journey of that trade. It's a workflow. You can also mention. Okay, what do you mean by trade, guys? What is trade? Or what is trading? Selling and buying and selling of an securities. Okay, of a security. Okay, trade is nothing but what buying and selling a security. Simple. Okay, trade life cycle is a workflow of a trade order from placing the order until settlement. Settlement म्हणजे तो ट्रेड सेटल होतो, म्हणजे सक्सेसफुल होतो, तुमच्या अकाउंट मध्ये, तुमच्या डीमॅट मध्ये शेअर्स येतात, दॅट इज सेटलमेंट. मनी डिडक्ट होतात आणि शेअर्स ऍक्च्युअली येतात तुमच्या अकाउंटमध्ये, दॅट इज सेटलमेंट. म्हणजे तुमचं एंड टू एंड फ्लो, जे काही ट्रेड आहे, जे काही बाईंग और सेलिंग सिक्युरिटीज आहे. ओके, सो दॅट इज बेसिकली वर्क फ्लो. ओके, इंटरव्ह्यू क्वेश्चन इम्पॉर्टंट, ट्रेड लाईफ सायकल. अजून एक, ट्रेड लाईफ सायकल व्यवस्थित समजून घ्या. सेम कन्सेप्ट आहे प्रोजेक्ट टेक्निकल फ्लो, असाच्या असा तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. ओके, या ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत, किंवा ही जे काही इथे नॉमेनक्लेचर किंवा या टर्म्स दिसत आहेत तुम्हाला, ट्रेड कॅप्चर, एक्झिक्युशन किंवा व्हॅलिडेशन, हे ऑपरेशन्स आहेत बेसिकली त्या ऑफिसचे, किंवा क्लिअरिंग अँड सेटलमेंट, हेच वर्डिंग, हेच ऑपरेशन्स, हेच शब्द तुम्हाला टेक्निकल फ्लो जो आहे प्रोजेक्टचा, त्यामध्ये यूज करायचे आहेत, असेच्या असे, टू इम्प्रेस आवर इंटरव्ह्यूअर. ओके, नाव, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. हे समजलं की ते पण सिमिलर आहे, दोन्ही सेमच आहे. एक्सप्लेन करताना फक्त डायग्राम वेगळी आहे, ती पण मी तुम्हाला शेअर करेल. डायग्राम पण आपण ड्रॉ पण करूयात आणि मी डिटेल नोट्स पाठवून घेऊ. ओके, अजून एक, आता जेव्हा मी तुम्हाला STLC विचारतो, किंवा मी मॉक मध्ये बघतोय, तुम्ही ज्या मॉक देतायत तेव्हा STLC विचारलं किंवा काय, तर मी एक तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही आधी एक्सप्लेन करताना एक फेजेस आधी सगळ्या एक्सप्लेन करा, म्हणजे एक इंटरव्ह्यूअरला आयडिया येऊन जाते की यस, तुला एंड टू एंड कॅन्डिडेटला गोष्टी माहिती आहेत. आता तुम्ही काय करतायत, व्हॉट इज STLC? सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल. इन माय ऑर्गनायझेशन टेस्टिंग स्टार्ट्स विथ टेस्ट इनिशिएशन. येस, यू आर राईट, बट नंतर तुम्हाला सांगायचंय आधी काय करायचं एक्सप्लेन तुम्हाला. एंड टू एंड फेजेस, टेस्ट इनिशिएशन, टेस्ट प्लॅन, रिक्वायरमेंट अंडरस्टँडिंग, टेस्ट सिनारिओ प्रिपरेशन, टेस्ट केस डिझाईन, रिव्ह्यू, प्रिपेरिंग ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स, अशा पूर्ण फेजेस आधी सांगून टाकायच्या, देन गो फॉर वन बाय वन. इन सिमिलर नोट ट्रेड लाईफ सायकल मध्ये सुद्धा. ओके, हे सगळे जे ऑपरेशन्स आहेत,
प्रत्येक ऑफिसेसमध्ये. ओके, हे तुम्हाला आधी सगळे एक्सप्लेन करायचे, मेन्शन करायचे आधी. सो अँड देन गो बाय वन ऑपरेशन, की त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं. अंडरस्टूड? STLC मध्ये सुद्धा अजून तुम्ही लोक फॉलो करत नाही आहात ते. वाय? बिकॉज जेव्हा तुम्ही टेस्ट इनिशिएशन वगैरे फार डिटेल मध्ये सांगत बसताय, इंटरव्ह्यूवर बोर होऊ शकतो. त्याला कळालं पाहिजे की तुम्हाला सगळं येत आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे गाईज? अंडरस्टूड? येस सर. सिमिलर ह्याच्यात तुम्हाला ट्रेड लाईफ सायकल मध्ये सुद्धा असंच एक्सप्लेन करायचंय. ओके, सो व्हॉट इज ट्रेड? ट्रेड इज नथिंग बट buying and selling a securities. Okay, trade life cycle is what? It's a workflow of trade order from placing a order until settlement of that trade. Okay, then next, how you can explain? जसं डायग्राम मध्ये दिसतंय, trade life cycle is categorized into the 3 parts. Important one, categorized into 3 parts. Which are those parts? Front office, middle office and back office. Okay, आपली जी इन्व्हॉल्वमेंट आहे ऍज अ टेस्ट इंजिनियर किंवा ऍज अ डेव्हलपर कुठे असते? इन फ्रंट ऑफिस. आपली जी काही इन्व्हॉल्वमेंट असते ऍज अ ऑर्गनायझेशन किंवा ऍज अ आपण जे काही ऍप्लिकेशन आहे, आपली पूर्ण इन्व्हॉल्वमेंट ह्या फ्रंट ऑफिस मध्ये असते. बट वी शुड नो एंड टू एंड फ्लो. म्हणजे नॉट फक्त फ्रंट ऑफिसच काय काम आहे तेच नाही माहित पाहिजे, आपल्याला एंड टू एंड फ्लो माहित असायला पाहिजे. ओके, अल्दो आपली इन्व्हॉल्वमेंट फक्त फ्रंट ऑफिस मध्ये असते. ओके, ठीक आहे, इथपर्यंत कळालं सगळ्यांना कसं सुरुवात करायची? ट्रेड लाईफ सायकल, इट्स व्हॉट इज ट्रेड, देन व्हॉट इज ट्रेड लाईफ सायकल आणि कॅटेगराइज इन टू दॅट. Okay, then you can explain all the phases first. Okay, in front office, trade capture, client interaction and execution takes place. Then middle office comes into the picture where validation, confirmation and booking takes place. In back office, all the financial transaction takes place like clearing and settlement. Okay, end to end explain करायचं, then starts with one by one. Understood? Yes, sir. नाउ हे झालं इनिशियल, ऑल एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, नाउ विल एक्सप्लेन वन बाय वन दिस ऑपरेशन. ओके, यू कॅन सी हेअर ऑर्डर कॅप्चर, क्लायंट इंटरॅक्शन अँड एक्झिक्युशन. ओके, नाउ जेव्हा आता कसं व्हायचं, सुरुवातीला एक 10-15 वर्षापूर्वी हे जे काही ट्रेडिंग ऍप्लिकेशन्स नव्हते, म्हणजे तुम्ही डायरेक्ट अपस्टॉक्सला लॉग इन करू शकता नव्हता, किंवा झिरोदा. व्हॉट आर दोज बेसिकली? हे जे कोण आहेत, झिरोदा किंवा हे काय आहेत? ब्रोकर्स. ओके, हे कोण आहेत? ब्रोकर्स आहेत. ब्रोकर्स म्हणजे कोण? मीडिएटर. लाईक इन्व्हेस्टमेंट बँकिंग जे आहेत आपल्या, कुठल्या आहेत वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट बँक्स अक्रॉस द ग्लोब? Barclays, Bank of America. Okay, Bank of America, Barclays, HSBC. So those are all investment banks. आता ही लोक काय करतात? They are nothing but brokers. Okay, they are nothing but brokers. They are mediators, right? ते काय करतील? इन्फोसिस कडे येतील किंवा TCS कडे येतील. लाईकवाईज आपण पहिल्या लेक्चरला पेटीएमचं एक्झाम्पल बघितलं होतं. ओके, व्हॉट दे यूज टू डू, दे रिच आउट टू द सम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीज लाईक इन्फोसिस, TCS, अँड ते ऍप्लिकेशन बनवायला लावतात त्यांना. ओके, आणि त्या ऍप्लिकेशनवर आपण ऍज अ टेस्टर टेस्टिंग करतो. अंडरस्टूड? म्हणजे आपले क्लायंट कोण असणार आहे? आपण ऍज अ टेस्टिंग, आपले क्लायंट कोण असणार आहे? हे HSBC, बँक ऑफ अमेरिका, ओके, JP मॉर्गन. सो दोज आर अवर क्लायंट. ओके, तुमच्या रेझ्यूम मध्ये यांच्यातलाच कुठला तरी एखादा क्लायंट येईल तुम्ही. ओके, आणि त्याच्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन बनवताय आणि त्या ऍप्लिकेशनचं काही नाव असेल XYZ, जे तुमच्या रेझ्युमे मध्ये पण असेल. ओके, ऍप्लिकेशन नेम लाईक झिरोदा, अपस्टॉक्स, एंजल ब्रोकिंग, राईट? सिमिलर नोट, ते त्यांच्या कस्टमरसाठी ऍप्लिकेशन बनवतात. सो त्यांचे जे एंड युजर आहेत, जे कस्टमर आहे, ते ऍप्लिकेशन लॉग इन करतील आणि त्याच्यावरून ट्रेड प्लेस करतील, ऑर्डर प्लेस करतील, बाय असेल, सेल असेल. अंडरस्टूड? येस ऑर नो? ओके, म्हणजे आपण जे ऍप्लिकेशन बनवतोय ते आपल्या क्लायंटसाठी, जो कोणी असेल, JP मॉर्गन असेल कोण, आणि ते कोणासाठी ते ऍप्लिकेशन बनवून घेत आहे? त्यांच्या एंड युजरसाठी. ओके,
म्हणजे आपण जे तुम्ही झिरोदा वापरताय, अपस्टॉक्स वापरताय किंवा एंजल ब्रोकिंग वापरतायत, राईट, ICICI डायरेक्ट वगैरे जे काय आहेत ते. नाव ओके, इथपर्यंत कळालं. म्हणजे आपण नेमकी कुठे काम करतोय, आपल्याला काय काम करतोय, किंवा तुम्ही गेली 3 वर्ष काय काम करताय, थोडस येतंय ना लक्षात? असं कोणी आहे का ज्याला काहीच कळत नाहीये? फील फ्री टू आस्क. आय एम गोइंग टू रिपीट इट वन मोर टाइम. डोंट हेजिटेट. नो वन? ओके, सॉर्टेड. नाउ जेव्हा कुठल्या पण इन्व्हेस्टरला, वेन एनी इन्व्हेस्टर वॉन्ट्स टू रेज देअर कॅपिटल किंवा रेज देअर फंड, ओके, दे स्टार्ट ट्रेडिंग, ओके, दे स्टार्ट इन्व्हेस्ट. ओके, मग असं होतं का डायरेक्ट की ते कुठेतरी जातात आणि डायरेक्ट हे घेतात? नो. ओके, दे रिच आउट टू होम? ब्रोकर्स ऍप्लिकेशन. ओके, जे ब्रोकरचं ऍप्लिकेशन आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे रोल्स काय होते? व्हॉट इज रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट बँक्स? They helps to raise the capitals of organization. करेक्ट. त्याच्यानंतरचं काय होतं पटकन सांग. प्रोव्हाइड ट्रेडिंग ऍप. प्रोव्हाइड ट्रेडिंग ऍप्लिकेशन. Trading app. कोणतं ऍप्लिकेशन? हे जे आपण जे बनवतोय, अपस्टॉक्स असेल किंवा काय असेल ते, ठीक आहे, दे प्रोव्हाइड ट्रेडिंग ऍप्लिकेशन. आणि ते ट्रेडिंग ऍप्लिकेशन आपण ऍज अ ऑर्गनायझेशन बनवून देतो त्यांना, आणि त्याच्यावर आपल्याला टेस्टिंग करायचे. ओके, नाउ एखाद्या इन्व्हेस्टरला जेव्हा त्याचं कॅपिटल रेज करायचंय, व्हॉट दे डू? दे लॉग इन टू दॅट ब्रोकर्स ऍप्लिकेशन. ओके, ब्रोकर्स ऍप्लिकेशन जे काही UI आहे, जो काही फ्रंट एंड आहे, दॅट इज नथिंग बट युअर फ्रंट ऑफिस. आणि तिथे तुमची इन्व्हॉल्वमेंट असेल. युअर ऍप्लिकेशन इज इन फ्रंट ऑफिस. ओके, दॅट इज युअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. ओके, वेअर काय काय होतं त्याच्यामध्ये? देर इज अ client interaction, there is a trade capture, and there is a execution. These 3 operation takes place. आता क्लायंट इंटरॅक्शन सांगतो आणि म्हणजे ट्रेड कॅप्चर आणि एक्झिक्युशन. आता म्हणजे सुरुवातीला काय होतं, 10 ते 15 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधी सुद्धा हे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते. ओके, एंड युजरसाठी. म्हणजे आपण कसं डायरेक्ट आता तुम्ही सबस्क्रिप्शन घेतात किंवा तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करतात, झिरोदाचं ह्याचं त्याचं, आणि तुम्ही डायरेक्ट ट्रेडिंग करतात. 10-15 वर्षापूर्वी ह्या गोष्टी नव्हत्या. ओके, तेव्हा काय होतं, ऑफलाईन ट्रेडिंग होती. हे सगळं ऑनलाईन ट्रेडिंग झालं किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग झालं. ओके, ऑफलाईन ट्रेडिंग म्हणजे काय करायचं आपण? वी यूज टू गो थ्रू, म्हणजे आपण वॉक इन ह्याच्याकडे, जो काही ब्रोकर असेल एखादा, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन मग तिथे सांगायचे, तुमचे मे बी तुमचे वडील किंवा भाऊ सिनियर्स तुम्हाला सांगत असतील, त्यांना जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायचे, ते फिजिकली जायचे ऑफिसमध्ये. मग ब्रोकर होता तिथे, तो ब्रोकर ऍप्लिकेशन त्यालाच ऍक्सेस होता, तेव्हा लॉग इन करायचा, देन आपल्याला ऑर्डर प्लेस करून द्यायचा. सो दॅट बेसिकली क्लायंट इंटरॅक्शन, की काय बाबा कस्टमरची रिक्वायरमेंट आहे, कुठले शेअर त्याला विकत घ्यायचे, किती क्वांटिटी मध्ये त्याला विकत घ्यायचे, किंवा सपोज त्याच्याकडे किती शेअर आहेत आणि त्याला किती विकायचे आहेत, काय प्राइसला त्याला विकायचे, त्याच्याकडे 100 शेअर आहेत तर त्याला 50च विकायचे आहेत. सो दॅट इज बेसिकली क्लायंट इंटरॅक्शन. ब्रोकर डू द क्लायंट इंटरॅक्शन, त्याचा क्लायंट इंटरॅक्शन, की त्याला एक्झॅक्टली काय पाहिजे. ओके, देन नेक्स्ट ऑपरेशन टेक्स प्लेस, ऑर्डर कॅप्चर और ट्रेड. देन युझिंग दॅट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, युझिंग दॅट ऍप्लिकेशन, आपण काय करतो? ऑर्डर प्लेस करतो. दॅट इज नथिंग बट ऑर्डर कॅप्चर और ट्रेड कॅप्चर. ओके, तुम्हाला सपोज बाय ऑर्डर टाकायची आहे रिलायन्सच्या शेअरची, तुम्ही रिलायन्स शेअर सिलेक्ट करणार, किती क्वांटिटी मध्ये टाकायची आहे, कुठली ऑर्डर टाईप सिलेक्ट करणार. लेट्स से तुम्हाला लिमिट ऑर्डर टाकायची, म्हणजे करंट मार्केट प्राइस 100 रुपये असेल आणि तुम्हाला 95 ने विकत घ्यायचं आहे, तर तुम्ही लिमिट ऑर्डर टाकाल आणि ऑर्डर प्लेस कराल. सो दॅट इज ऑर्डर प्लेस्ड, ऑर्डर कॅप्चर. इथपर्यंत कळालं? हे सगळं कुठे करतोय आपण? ऍप्लिकेशनवर, फ्रंट ऑफिसवर. ओके, सो आणि पहिली रिक्वायरमेंट काय, की जो काही युजर आहे त्याला त्याचा अकाउंट पाहिजे, डीमॅट अकाउंट पाहिजे, राईट. आता इंडियामध्ये डीमॅट अकाउंट म्हणतात आपण जे काही ऍप्लिकेशन आहे. ग्लोबली काय म्हणतात त्याला? शेअर होल्डिंग अकाउंट. अंडरस्टूड? म्हणजे इको एव्हरीवन नोज शेअर होल्डिंग अकाउंट. शेअर अकाउंट असलं, शेअर होल्डिंग अकाउंट असलं पाहिजे तुमचं, थ्रू विच यू कॅन डू ट्रेडिंग. ओके, आपण जसं डीमॅट अकाउंट म्हणतो, तसं त्याला ग्लोबली दे रेफर्ड इट एज अ शेअर होल्डिंग अकाउंट. ओके, नाउ फ्रंट ऑफिस इज व्हॉट? बेसिकली ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. फ्रंट ऑफिस इज nothing but what? Your trading platform where we can place the order. Okay, what is the role of front office? It mainly performs trade capture, trade execution, okay, and client interaction. आता client interaction तुम्ही नाही सांगितलं तरी चालेल, बिकॉज जेव्हा हे ऑफलाईन होतं,
ऑफलाईन ट्रेडिंग, तेव्हा हे क्लायंट इंटरॅक्शन वॉज इम्पॉर्टंट रोल, बिकॉज तेव्हा क्लायंट त्यांचा ब्रोकर डायरेक्ट विचारायचा तुम्हाला की काय बाबा. बट आता याची गरज पडत नाही. यू कॅन स्किप दिस ट्रेड client interaction as well. You can directly mention trade mainly per operations in front office takes place, trade capture and trade execution. Okay. आता ट्रेड एक्झिक्युशन जे आहे ऑपरेशन, हे जे येतं, इट कम्स आफ्टर दिस कन्फर्मेशन फेज. म्हणजे जेव्हा ऑर्डर मिडल ऑफिसकडे जाते तुमची, त्याच्यानंतर ते कन्फर्म करतात ऑर्डर, देन युअर ऑर्डर गेट एक्झिक्युटेड. म्हणजे तुमची ऑर्डर बुक हे होते, बेसिकली प्लेस होते. सो दॅट इज नथिंग बट एक्झिक्युशन. ती तुम्हाला फ्रंट ऑफिसला दिसते UI वर, इन केस ऑफ नोटिफिकेशन, और यू कॅन सी सॉरी पोर्टफोलिओ मध्ये. ओके, दिस ऑर्डर यू कॅन सी, दॅट इज नथिंग बट युअर एक्झिक्युशन. ओके, नाउ when the order is accepted by this front office, जेव्हा तुम्ही ऑर्डर प्लेस करतात, तिथे होतं रिस्क मॅनेजमेंट फर्स्ट, और यू कॅन से व्हॅलिडेशन. जी काय ऑर्डर इन्व्हेस्टरने प्लेस केली आहे, तिचं फर्स्ट लेवल ऑफ व्हॅलिडेशन होतं की ती ऑर्डर करेक्ट आहे की नाही. ओके, म्हणजे ऑर्डर इज कमिंग फ्रॉम रिलायबल सोर्स ऑर नॉट. म्हणजे जो काही युजर आहे त्याचा तो व्हॅलिड आहे की नाही ऑर्डर प्लेस करण्यासाठी, म्हणजे तो व्हॅलिड क्रेडेन्शियल्स आहेत की नाही, और रिलायबल आहे की नाही. दॅट फर्स्ट व्हॅलिडेशन टेक्स प्लेस. देन सेकंड, सपोज तुम्ही बाय ऑर्डर टाकत आहात, तर तुमच्या अकाउंट मध्ये सफिशियंट बॅलन्स आहे की नाही, दॅट गेट्स व्हॅलिडेटेड. जर तुम्ही सेल ऑर्डर टाकतायत, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडचे शेअर विकायचे, तर तुमच्याकडे सफिशियंट क्वांटिटी ऑफ शेअर्स आहेत की नाही. म्हणजे लेट्स से तुम्हाला तुमच्याकडे रिलायन्सचे शेअर आहेत 1000 आणि तुम्ही सेल ऑर्डर टाकतायत आणि क्वांटिटी 2000 सिलेक्ट करतायत. नो. ओके, सो दिस इज फर्स्ट लेवल ऑफ व्हॅलिडेशन डन बाय युअर ब्रोकर इट सेल्फ, म्हणजे ऍप्लिकेशन इट सेल्फ, की ते तुमचं होतंय की नाही. इफ एनी ऑफ दिस व्हॅलिडेशन फेल्स, तुमची ऑर्डर इथे फ्रंट ऑफिसलाच रिजेक्ट होते. इफ ऑल द व्हॅलिडेशन, फर्स्ट लेवल व्हॅलिडेशन आर पास्ड, देन युअर ऑर्डर इज और युअर ट्रेड इज पास टू द मिडल ऑफिस. नाउ व्हॉट यू मीन बाय मिडल ऑफिस? काय असेल मिडल ऑफिस? म्हणजे काय असेल? तिथे गेलेले रिक्वेस्ट रिचेक करतील. व्हॉट डू मीन बाय मिडल ऑफिस? दॅट्स इट. दॅट सिम्पल क्वेश्चन. तुम्ही तुमच्या झिरोदा वरून ऑर्डर प्लेस केली, ती ऑर्डर जाते कुठे? बॅकएंड डाटा, स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज मित्रांनो, स्टॉक एक्सचेंज. ओके, मिडल ऑफिस इज नथिंग बट स्टॉक एक्सचेंज. इंडिया मधले स्टॉक एक्सचेंज कोणते आहेत? BSE. ओके, तुम्ही ऑर्डर प्लेस केली, फर्स्ट लेवल व्हॅलिडेशन सक्सेसफुल झालं, ऑर्डर केम फ्रॉम रिलायबल सोर्स, द ऑर्डर इज करेक्ट, देन ऑर्डर इज passes to your stock exchange. In stock exchange, 3 operation performed by stock exchange, that is order validation, order confirmation and booking. Okay, this operation performs by whom? Stock exchange. Nothing but your मिडल ऑफिस. जसं इथे फर्स्ट लेवल ऑफ रिस्क मॅनेजमेंट झालं किंवा व्हॅलिडेशन झालं, अगेन द व्हॅलिडेशन डन बाय मिडल ऑफिस अगेन. ओके, म्हणजे स्टॉक एक्सचेंज सुद्धा तुमचं व्हेरिफिकेशन करतो की ती ऑर्डर जी आहे ती व्हॅलिड ऑर्डर आहे की करेक्ट ऑर्डर आहे की नाही, त्या ऑर्डर मध्ये काही एम्बिग्युटी, काही मिस्टेक्स तर नाहीये ना, हे सुद्धा अगेन स्टॉक एक्सचेंज यूज टू व्हेरीफाय. ठीक आहे. हॅलो. आता मिडल ऑफिस, अगेन मिडल ऑफिस काय काय चेक करतो बेसिकली. सो मिडल ऑफिस अगेन चेक तुमच्याकडे व्हॅलिड बॅलन्स आहे की नाही, तुमच्याकडे व्हॅलिड अमाऊंट ऑफ शेअर्स और क्वांटिटी ऑफ शेअर्स आहेत की नाही. ओके, इफ येस, देन अगेन तो चेक करतो की द ऑर्डर इज कमिंग फ्रॉम व्हॅलिड, ऑर्डर इज प्लेस फॉर करेक्ट एक्सचेंज. म्हणजे लेट्स से तुम्ही एखादा शेअर NSE कडून बाय केलाय, NSE, तुम्ही विकू शकता का BSE वर तो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला? नो सर. नो. ज्या स्टॉक एक्सचेंज कडून आपण शेअर घेतला तिथनच त्याच्यालाच आपल्याला विकावं लागतो. ओके. ओके, सो दॅट इज गेट्स व्हॅलिडेटेड बाय दिस स्टॉक एक्सचेंज. तुमचं ऑर्डर टाइप करेक्ट आहे की नाही. व्हॉट आर द डिफरंट ऑर्डर टाइप्स? ऑर्डर टाइप्स. हॅलो. MIS. Yes, MIS,
लिमिट ऑर्डर, मार्केट ऑर्डर, स्टॉप लॉस Kill or ऑर्डर, kill, FOK, FOK, IOC. IOC, Okay? immediate and So, cancel. स्टॉक एक्सचेंज व्हॅलिडेट्स की तुमची ऑर्डर टाईप सुद्धा करेक्ट आहे की नाही, ते सुद्धा तुमचं चेक करतो तुमचा स्टॉक एक्सचेंज. बेसिकली काय म्हणजे ऑर्डर टाईप करेक्ट आहे की नाही, म्हणजे काय MIS ऑर्डर कव्हर केलाय ना आपण सचिन सर नाही? नो सर सर डिटेल मध्ये सांगणार होते. अजून सांगणार आहेत मे बी, अजून सांगितलं नाही वाटतं. आज त्यांचं बेसिकली लेक्चर होतं बट ही इज आउट ऑफ टुडे, सो आय टू कव्हर टुडेज लेक्चर. उद्या कव्हर करतील ते उद्याच्या आणि परवाच्या लेक्चरला, डोंट वरी ऑन दॅट पार्ट. ओके, सो लेट्स से MIS ऑर्डर आहे म्हणजे मार्जिनल इंट्राडे स्क्वेअर ऑफ. कुणाला माहिती का? थोडंफार माहित असेल, माझ्यापेक्षा कदाचित जास्त माहित असेल जे रिअल टाइम काम करतायत ते. व्हॉट इज दिस MIS ऑर्डर? आज जर आपण ऑर्डर घेतली तर आजच्या ती स्क्वेअर ऑफ केली पाहिजे जेव्हा संध्याकाळी आपलं मार्केट क्लोज होतं तेव्हा. त्याच्या आधी कोण करतं ते स्क्वेअर ऑफ? जर तुझी ऑर्डर हे नाही इन केस मी MIS लावलाय आणि जर म्हणजे जो माझा ब्रोकर आहे करेक्ट ते स्क्वेअर ऑफ करतो. स्क्वेअर ऑफ का करणार तो स्क्वेअर ऑफ? बिकॉज यू हॅव कारण ती टेकन कॅरी फॉरवर्ड होऊ नये नेक्स्ट डे ला. अँड बट यू हॅव टेकन मार्जिन फ्रॉम हिम ना. येस सो मग त्याचं तो स्क्वेअर ऑफ करतो. बेसिकली काय होतं व्हॅलिडेशन, जे मी व्हॅलिडेशन बद्दल बोलतोय की युअर ऑर्डर टाईप इज करेक्ट ऑर नॉट, जे काही करतो स्टॉक एक्सचेंज बेसिकली तो काय करतो. लेट्स से फॉर एक्झाम्पल, हे एक्झाम्पल तुम्ही लिहून पण घेऊ शकता. MIS ऑर्डर म्हणजे काय होतं, लेट्स से तुमच्याकडे 100 रुपये आहेत ओके आत्ता, आणि तुम्ही एक शेअर विकत घेताय ओके. त्या शेअरची प्राइस तुम्ही असं प्रेडिक्ट करतायत की बाबा ह्याची प्राइस आता 100 वरून 110 जाणार आहे ओके. ती 110 गेली, तुम्हाला किती फायदा झाला? 10 रुपीज. ओके. लेट्स से तुम्हाला जास्त फायदा करवायचा आहे, जास्त फायदा मिळवायचा आहे. इन दॅट केस व्हॉट यू यूज टू डू, वी यूज टू टेक मार्जिन फ्रॉम ब्रोकर, की ब्रोकर कडून आपण एक पैसे घेतो आणि त्याला त्याचं एक ब्रोकरेज आपण देतो, बेसिकली नॉमिनल ब्रोकरेज. म्हणजे तुम्ही लेट्स से तुमच्याकडे 100 रुपये आहे आणि तुम्ही अजून 900 रुपये त्या ब्रोकर कडून घेतले आणि तुम्ही ते रिलायन्सचे शेअर विकत घेतले ओके. मग तुमचा फायदा किती होईल आता? इन्स्टेड ऑफ 1 शेअर नाउ यू बॉट 10 शेअर्स. फायदा किती होईल तुम्हाला? इन्स्टेड ऑफ 10 रुपीज 100 रुपयाचा फायदा होईल, राईट? येस और नो? आणि मग त्या 100 रुपयांमधून जे काही तुमचं ब्रोकरेज थोडं नॉमिनल असेल ते ह्याला जातं. बट नॉट नेसेसरी प्रत्येक शेअरला किंवा प्रत्येक स्टॉकला ते मार्जिन अवेलेबल असतं, नॉट नेसेसरी ओके. म्हणजे जर सपोज असा एखादा तुम्ही शेअर सिलेक्ट केला आणि त्याला तुम्ही MIS ऑर्डर सिलेक्ट केली, ऑर्डर टाईप, देन युअर ऑर्डर विल गेट रिजेक्टेड. हे सगळं व्हेरीफाय कोण करतं, व्हॅलिडेट कोण करतं? स्टॉक एक्सचेंज ओके. सो बेसिकली व्हॉट आर द डिफरंट व्हॅलिडेशन्स परफॉर्म बाय दिस स्टॉक एक्सचेंज, की तुमची बेसिकली ऑर्डर इज प्लेस फॉर व्हॅलिड एक्सचेंज ओके. देन सफिशियंट तुमच्या बॅलन्स आहे की नाही, सफिशियंट क्वांटिटी ऑफ शेअर आहे की नाही, ऑर्डर टाईप इज करेक्ट ऑर नॉट ओके. ऑल these validates by the stock exchange. If any one of this validation gets failed, your order gets rejected okay. Your order gets rejected. If all the validations are passed, then your order is accepted. तुमची ऑर्डर ऍक्सेप्ट करतो स्टॉक एक्सचेंज की येस ऑर्डर इज व्हॅलिड. अंडरस्टूड इथपर्यंत ओके. नाउ this is validation. Now confirmation. Confirmation is nothing but your matching of order okay. Matching म्हणजे काय करतं? What do you mean by matching? बायर सेलर प्राइस. करेक्ट ओके. सो मॅचिंग तो चेक करतो स्टॉक एक्सचेंज टेक केअर की बायर साठी सेलर मिळवून देणं, सेलर साठी बायर मिळवून देणं ओके. लाईक अ मॅच मेकिंग तो करतो दोघांचं. प्राइसचं निगोशिएशन, ऑल दीज थिंग्स आर डन इन दिस matching as well okay. Once order is matched, the confirmation happens ki your order is confirmed, and the notification, the confirmation notification ki order is placed, that is in portfolio, or execution takes place okay. The confirmation message sent to the front office. तुम्हाला UI वर confirmation message दिसायला लागतो किंवा in portfolio you are able to see that share की तुमची ऑर्डर कन्फर्म झाली. अंडरस्टूड? व्हॅलिडेशन अँड कन्फर्मेशन याच्या सगळ्या डिटेल्स नोट्स मी देणार आहेत, 1 by 1 लाईन लिहून दिलेली आहे. डोंट वरी ऑन दॅट पार्ट ओके.
सो तुम्ही नोट्स काढू शकता आता फक्त, बट डिटेलमध्ये मी देणार आहे सगळं. ओके, व्हॅलिडेशन कळालं, कन्फर्मेशन कळालं. आता याच्यामध्ये अजून एक, लेट्स से 2 बायर आहेत. ओके, लेट्स से 2 बायर आहेत, दोघांनी सेम ऑर्डर प्लेस केली, म्हणजे त्याला याला इन्व्हेस्टर ए ला सुद्धा रिलायन्सचा स्टॉक घ्यायचा आहे, इन्व्हेस्टर बी ला सुद्धा रिलायन्सचा स्टॉक घ्यायचा आहे, बट विकणारा एकच आहे. मग दोघांपैकी कुणाला मिळेल ऑर्डर? त्याची प्राइस मॅच होईल विकणाऱ्याला. करेक्ट, जो फर्स्ट प्राइस, राईट, की जो पैसे जास्त द्यायला तयार आहे. राईट, यस ऑर नो? प्राइस, फर्स्ट फॅक्टर दे कन्सिडर प्राइस, कोण जास्त द्यायला तयार आहे. देन जर दोघांनी पण सेम प्राइस मेन्शन केली, चल मी पण 100 रुपयाला घेतोय, तो पण 100 रुपयाला घेतोय, हे कुणाला माहित नसतं, फक्त स्टॉक एक्सचेंजला माहित असतं. देन प्राइस जर सेम आहे तर ऑर्डर कोणाची पहिली प्लेस झाली तर पहिली प्लेस झाली. नो, फर्स्ट क्वांटिटी. येस, कोण जास्त शेअर विकत घेते. ओके, जो जास्त शेअर घेतोय त्याला ऑर्डर, त्याची ऑर्डर प्लेस होणार किंवा कन्फर्म होणार त्याची ऑर्डर. जर क्वांटिटी पण सेम आली, मग टाइम, ज्याने आधी ऑर्डर प्लेस केली त्याला आधी प्रेफरन्स दिला जातो. ओके, ऑल दिस कम्स अंडर दिस मॅचिंग विच इज कन्फर्मेशन. ओके, इन केस ऑफ सेलर, जो मिनिमम प्राइसला घ्यायला विकायला तयार आहे त्याची, देन अगेन सेम क्वांटिटी, टाइम, in same case. Okay, so once the order is matched, it result into the execution. It is confirmation message sent, which is nothing but execution. As soon as order is matched, trade is executed and trade confirmation message or notification is sent to application, to broker, from stock exchange to application, that is your broker. Okay, we can see in पोर्टफोलिओ ॲज वेल. ओके, ओके, तुमची ऑर्डर प्लेस झाली, कन्फर्म झाली. ओके, नाउ द थर्ड ऑपरेशन इज बुकिंग. बुकिंग इज द सेटलमेंट ऑफ द शेअर. ऑर्डर तुमची फायनल झाली, बुक झाली इन T+2 days. म्हणजे ऑर्डर प्लेस केल्यानंतर इमिजिएट तुमच्या अकाउंटमध्ये शेअर येतात का? नो, इट टूक सम टाइम. T+2 म्हणजे ट्रेड डेट प्लस 2 दिवसांनी सेटल होते तुमचा शेअर तुमच्या अकाउंटमध्ये. पैसे जर तुम्ही शेअर विकत असाल तर 2 दिवसांनी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार. जर तुम्हाला विकत घ्यायचे आहेत तर तुमच्या डिमॅटला 2 दिवसांनी शेअर रिफ्लेक्ट होतात. ओके, सो देन बुकिंग, युअर एक्सचेंज ऑफ युअर मनी आणि सिक्युरिटीज होतं. दॅट इज नथिंग बट बुकिंग. अगेन जसं आपण एक्झिक्युशन बघितलं इन फ्रंट ऑफिस, हे कधी होतं? या प्रोसेस नंतर होतं. लाईकवाईज जेव्हा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पूर्ण सेटलमेंट आणि क्लिअरिंग होतं, देन युअर ट्रेड सेटल्ड, दॅट इज नथिंग बट बुकिंग. ओके, नाउ द थर्ड ऑफिस इज बॅक ऑफिस, विच इज बॅकबोन ऑफ युअर ऑल द ट्रेड लाईफ सायकल. बॅक ऑफिस इज नथिंग बट डिपॉझिटरी, ओके, और क्लिअरिंग कॉर्पोरेशन, जिथे ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस. ओके, every stock exchange have its dedicated clearing corporation. जसं BSC साठी कुठलं आहे माहितीये कुणाला? CCIL आहे, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, जसं अमेरिकेसाठी त्यांचा स्टॉक एक्सचेंज NYSE आहे, म्हणजे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, त्यांच्यासाठी DTCC आहे, डिपॉझिटरी ट्रस्ट क्लिअरिंग कॉर्पोरेशन. म्हणजे स्टॉक एक्सचेंज तुमच्या पैशांशी काही घेणं देणं करत नाही. Okay, they used to do validation, confirmation and booking घेतात, but all the financial transaction like a bank, okay, every stock exchange have their clearing corporation. सगळं क्लिअरिंग, सेटलमेंट, पैशा संदर्भाचे व्यवहार हे सगळे बॅक ऑफिस मध्ये होतात, म्हणजे तुमच्या क्लिअरिंग कॉर्पोरेशन मध्ये होतात. ओके, तुम्हाला जेव्हा रिझ्युमे देऊ आपण, ओके, तुम्हाला एक मुळात काम काय करायचंय तुम्ही लिहून घेऊ शकता फर्स्ट पेजवर सुद्धा, की तुमचा जो काय क्लायंट आहे तो कुठला आहे, अमेरिकेचा आहे, युकेचा आहे, हे त्या रिझ्युमे मध्ये पण मेन्शन असेल. मग तिथले स्टॉक एक्सचेंज कोणते आहेत, म्हणजे जसं आपल्या इथे NSE BSE आहे तर लंडनचा कुठला आहे, लंडन स्टॉक एक्सचेंज आहे, किंवा अमेरिकेचे कुठले आहेत, कॅनडाचे कुठले आहेत. ओके, लाईकवाईज तुम्हाला तिथले स्टॉक एक्सचेंज सर्च करायचे आणि त्यांचं क्लिअरिंग कॉर्पोरेशन कोणतं आहे ते सुद्धा तुम्हाला गुगल करायचंय. ओके, अकॉर्डिंगली यू कॅन ऍड दिस थिंग्स इन युअर एक्सप्लेनेशन ॲज वेल. ओके, जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट फ्लो, मी हे सांगेलच परत पुन्हा एकदा. ओके, नाउ क्लिअरिंग. ओके, आता
व्हॉट डू यू मीन बाय क्लिअरिंग? एनीवन नोज क्लिअरिंग म्हणजे काय? नो. बरं, बँकेत क्लिअरिंग होतं. तुम्ही जेव्हा डू वी हॅव ऐश्वर्या इन कॉल? बँक पर्सन नो का? ओके. क्लिअरिंग म्हणजे तुम्ही जर लेट आवर्स मध्ये गेला बँकेला, ते ट्रान्झॅक्शन बंद करतात पूर्ण. म्हणजे तुमचं काही लेनदेन असेल ते बंद करतात. त्याच्यानंतर त्यांचं क्लिअरिंग चालू होतं. म्हणजे काय होतं? आजच्या दिवसाचं जे काय ट्रान्झॅक्शन ऑडिट, राईट? किती पैसे आले, किती पैसे गेले, यांचं पूर्ण क्लिअरिंग करतात ते बेसिकली. म्हणजे लेट्स से HDFC आहे आणि ICICI आहे, तर एखाद्याने HDFC चा चेक ICICI मध्ये हे केलाय, तर ICICI ला पैसे द्यायला लागले वगैरे, तर मग त्यांचं क्लिअरिंग, किती देणं घेणं, याचा सगळा किठ्ठा चिठ्ठा, दॅट बेसिकली द क्लिअरिंग. ओके. इन सिमिलर नोट, इन इन्व्हेस्टमेंट बँकिंग, क्लिअरिंग इज द प्रोसेस ऑफ updating the account of trading parties. What do you mean by trading parties? Trading parties म्हणजे कोण? Buyer and seller. Okay. So clearing is nothing but updating the account of trading parties and arranging them for transfer of money. Okay. त्यांचे accounts update केले जातात and making them ready for the settlement. Settlement is nothing but actual exchange of money and security. सेटलमेंट झाली म्हणजे काय होतं? तुमच्या अकाउंट मधनं पैसे कट होतील आणि तुमच्या अकाउंट मध्ये, तुमच्या डीमॅट मध्ये शेअर्स येतील जर तुम्ही बायर असाल. इन केस ऑफ सेलर, त्याच्या अकाउंट मधनं शेअर डिडक्ट होतील आणि त्याच्या ह्याच्यात पैसे जमा होतील. सो दॅट इज सेटलमेंट. सेटलमेंट इज नथिंग बट व्हॉट? actual exchange of money and securities. म्हणजे सिक्युरिटी जातील, पैसे येतील, और पैसे जातील, सिक्युरिटी येतील. सो दॅट इज नथिंग बट सेटलमेंट. ओके. क्लिअरिंग इज व्हॉट? अपडेटिंग द अकाउंट ऑफ ट्रेडिंग पार्टीज अँड preparing them for arranging a money. Arranging means in the sense performing all the necessary steps needed for the settlement. ओके. त्यांचं काय असेल? लेट्स से एखादा ब्रोकर आहे, आता तुमच्या अकाउंट मध्ये, तुमच्या डीमॅट मधनं पैसे कट होतात आणि ते जातात कोणाकडे? जो काही ब्रोकर आहे, एंजल ब्रोकिंग आहे, त्याच्या अकाउंट मध्ये ते पैसे जातात. आणि देन T+1 म्हणजे दुसऱ्या दिवशी ते ब्रोकरच्या अकाउंट मधनं क्लिअरिंग कॉर्पोरेशनला जातात तिथे पैसे. मग हे सगळं होण्यासाठी T+2 म्हणजे 2 दिवसाचा अवधी लागतो. दॅट इज युअर सेटलमेंट डेट. T स्टँड्स फॉर ट्रेड डेट. म्हणजे काय असतं? Let's say today is a Monday. Okay, sorry. So let's say today is a Monday. So जर तुम्ही ऑर्डर आज प्लेस केली, so that is your trade date which is 2. आणि तुमची ऑर्डर सेटल कधी होणार? म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल पैसे लगेच मिळत नाही कधी. इट टुक्स T+2 days. आता हे जी T+2 let's say Monday, Tuesday आणि Wednesday, सो 2 दिवसांनी विच इज T+2. T stands for trade date. ज्या दिवशी तुम्ही ऑर्डर केली, ट्रेड डेट. सो T+2 इज युअर सेटलमेंट डेट. ओके. आता हे पैसे T+1 हे तेव्हा म्हणजे काय होतं की स्टॉक तुमच्या अकाउंट मधनं ते ब्रोकरच्या अकाउंट मध्ये येतात पैसे इमिजिएटली, आणि ब्रोकरच्या अकाउंट मधनं ते पैसे क्लिअरिंग कॉर्पोरेशनला जातात वगैरे. मग तिथे हे सगळं क्लिअरिंग अँड सेटलमेंट व्हायला 2 दिवस लागतात आणि ऍक्च्युअल 2 दिवसांनी तुमच्या अकाउंटला पैसे येतात. सो दॅट इज नथिंग बट युअर सेटलमेंट. आता ही जी T+2 डेट आहे, मोस्ट ऑफ द कंट्रीजची ही सेटलमेंट डेट T+2 आहे. देर आर फ्यू कंट्रीज त्यांची T+3 आहे. तिसऱ्या दिवशी तो तुमचा सेटल होतो. ओके. इफ इन बिटवीन हॉलिडे कम, देन बेसिकली T+2 म्हणजे 2 वर्किंग डे त्याच्यानंतर. म्हणजे लेट्स से ट्यूसडे कम्स हॉलिडे, देन युअर ट्रेड विल सेटल ऑन थर्सडे. T+2. ओके. म्हणजे वेन्सडे, थर्सडे, तेव्हा थर्सडेला तुमची ऑर्डर सेटल होईल. ओके. So this is nothing but your trade life cycle. Again मी एक्सप्लेन करतो. Trade is nothing but buying and selling a security. Trade life cycle is a workflow of the trade. म्हणजे जी काही ऑर्डर तुम्ही प्लेस केली तिचा एंड टू एंड, राईट फ्रॉम द ऑर्डर बुकिंग, ऑर्डर प्लेस until settlement. Okay. Trade life cycle is categorized into the 3 parts: front office, middle office, back office. In front office, there is a trade capture and execution takes place. Middle office is nothing but stock exchange, where trade validation, trade confirmation, and booking takes place.
Then back office comes into the picture, where all the financial transaction takes place. The clearing and settlement is done by this back office. Okay, then you can explain one by one. Any investor want to buy any share or sell any share, he log into the trading platform. That is nothing but your front office. Through front office, the order is get placed. There is a first level of validation or risk management done by the broker itself. They check the order is coming from reliable source. The ज्यांनी ऑर्डर प्लेस केली तो रिलायबल सोर्स आहे की नाही और व्हॅलिड आहे की नाही ऑर्डर प्लेस करण्यासाठी. The order he placed is valid or not. The sufficient amount of money that account has, that investor has, or sufficient quantity of shares that investor has or in account or not. That is done by this front office. If all the validation pass, order is passed to the middle office. Middle office is nothing but stock exchange. In that, validation takes place, confirmation takes place, and booking takes place. Validation in the sense, stock exchange verify that the what काय काय चेक करतो valid हे middle office. मार्जिन आहे प्रॉपर आहे. Order is type. valid or not. Order Yes, type. order is valid. When Order. order is received from front office, middle office is going to validate that order is correct or not. Middle office is going to validate the order is placed correctly or not. Here म्हणजे आपलं stock exchange is going to verify the stock name is correct or not. I missed that part. Stock name is correct or not. That stock is basically valid or not. Okay. Then whatever the order place is for valid exchange or not, like NSE, BSE. NSE ची order NSE लाच विकली गेली पाहिजे, BSE ची BSE लाच गेली पाहिजे. Okay. That is order placed for valid exchange or not. Okay. Sufficient balance for buying. तुम्हाला विकत घेण्यासाठी sufficient balance आहे की नाही. तुम्ही विकताय शेअर तर sufficient quantity of shares तुमच्या अकाउंट मध्ये आहे की नाही. Okay. The order type is correct or not. All these validation done by your middle office, nothing but your stock exchange. If any of this validation fails, your order will be rejected. If all of these validations are passed, then your order is what? Accepted. Okay. Once your order is accepted, then your stock exchange will start matching your share. तुमच्यासाठी बायर शोधून द्यायचं काम स्टॉक एक्सचेंज करतो किंवा तुमच्यासाठी सेलर शोधून द्यायचं काम स्टॉक एक्सचेंज करतो. म्हणजे तुम्ही ज्या प्राइसला विकत घ्यायचंय तुम्हाला कोणी सेलर अवेलेबल आहे की नाही. ओके. निगोशिएशन सुद्धा चालतं. ओके. बट ऑल दिस इज टेकन केअर बाय दिस स्टॉक एक्सचेंज. तुमचा काहीच रोल नाही, तुम्ही काहीच करत नाही ह्याच्यामध्ये. फक्त तुम्हाला हा एंड टू एंड फ्लो माहित पाहिजे ऍक्च्युअल होतं काय. ओके. सो दॅट नथिंग बट मॅचिंग डिपेंडिंग अपॉन 3 पॉइंट्स, प्राइस, क्वांटिटी, टाइम, त्याच्यानुसार प्रेफरन्स दिला जातो. ओके. once your order, as soon as your order is matched, trade is executed and trade confirmation message or notification is sent to the brokers, म्हणजे application ला. Okay. We can see that application in portfolio or notification we can see your trade has been matched or executed. तुमची order executed. Okay. What is booking in middle office? After execution, exchange of money and securities takes place. Then we can say that booking is confirmed. तुमचा order book झाली, म्हणजे final झाली. Here actual transaction took place where money is deducted from buyer's account or shares are deducted from seller's account. That is nothing but your booking. Then back office comes into the picture. Back office is your backbone of your entire trade life cycle. Every exchange has, जसं मी बोललो, every exchange has its own back office. Okay. What back office performs? Back office performs clearing and settlement. Okay. Clearing is nothing but updating the account of trading parties, that is buyers and sellers, and arranging them for transfer of monies. Okay. Arranging mean was performing all the necessary actions or steps that needs for the settlement. Settlement is nothing but what? Actual exchange of transfer, actual exchange of your money and securities. Okay. So this is settlement. Settlement date is, what is settlement date? The date
on which your T+2. trade Plus. T+2, yes, correct, T+2. But what is settlement date? The date on which your trade is settled. म्हणजे काय, तुमच्या अकाउंटला ऍक्च्युअल शेअर्स येतात किंवा तुमच्या अकाउंट मध्ये ऍक्च्युअल पैसे येतात, तो डेट म्हणजे सेटलमेंट डेट. ओके, सो दिस इज नथिंग बट युअर ट्रेड लाईफ सायकल. ओके, सगळं डिटेल मध्ये लिहून ठेवलेलं आहे, तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवतो मी. ओके, सिम्पल, एवढा सिम्पल रिअल टाइम एक्सप्लेन करायचा ट्रेड लाईफ सायकल. आणि याच ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, याच ज्या काही ऑपरेशन्स आहेत, हेच तुम्ही तुमचा प्रोजेक्ट फ्लो एक्सप्लेन करताना यूज करायचं. अंडरस्टूड? नाउ आय एम शेअरिंग द डायग्राम ऑफ प्रोजेक्ट फ्लो. ओके, you can draw this diagram quickly. Okay, so write down header project technical flow. Yes, so जसं मी बोललो की ट्रेड लाईफ सायकल मध्ये ज्या टर्मिनॉलॉजीज यूज केल्या, जे ऑपरेशन्स यूज केले, तेच तुम्हाला प्रत्येक फेज मध्ये, फ्रंट ऑफिस असेल किंवा दिस इज मिडल ऑफिस असेल आणि बॅक ऑफिस मध्ये, हे तसेच्या तसे तुम्हाला एक्सप्लेन करायचे ट्रेड लाईफ सायकल मध्ये. सिम्पल, जसं संपवलं. ओके, मुलं काही काही यूज करत नाही, म्हणजे आपल्याला इम्प्रेसिव्ह करायचं आहे आपला आन्सर. ओके, म्हणजे थोडंसं डिटेल मध्ये माहिती आहे आपल्याला, असं आपल्याला सांगायचं आहे त्यांना. ओके, दॅट्स वाय इम्पॉर्टंट की मी यूज करायचं तुम्हाला. ओके, इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतात पहिलाच, इंट्रोड्यूस युअर सेल्फ अँड टेल मी अबाउट युअर प्रोजेक्ट फ्लो, व्हेअर इज युअर इन्व्हॉल्वमेंट. ओके, सो त्याचा आन्सर आहे हे प्रोजेक्ट फ्लो तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ऑफलाईन इंटरव्ह्यू होतात, ऑनलाईन इंटरव्ह्यू होतात, त्याच्यामुळे डायग्राम ड्रॉ वगैरे करायला लागत नाही. इन केस जर तुमच्या बॅच पर्यंत जर ऑफलाईन इंटरव्ह्यू चालू झाले, ड्रॉ करा सिम्पल डायग्राम. ओके, आणि तुम्ही तिथे पेन पेपर असतो मोस्टली, तर तुम्हाला तो ड्रॉ करायची लागेल. अजूनही डोंट वरी, अजूनही काय कोणी बोलवत नाही ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला फेस टू फेस, ऑनलाईनच इंटरव्ह्यू होत आहेत. ओके, तुमचा पण ऑनलाईनच होईल, बिकॉज तुमची ऑर्गनायझेशन तुम्हाला आता वर्क फ्रॉम होम प्रोव्हाइड करते, त्याच्यावर तुम्ही गावी आहात. ओके, अंडरस्टूड? मला काय म्हणायचंय, तुमची करंट कंपनीसाठी तुम्ही आता घरून काम करताय, तुम्ही नागपूरला आहात, कोल्हापुरात आहात, तुम्ही तेवढ्यासाठी पुण्यात मुंबईत येणार नाहीये, तुमचे ऑनलाईनच इंटरव्ह्यू होणार आहे. ओके, डोंट वरी ऑन दॅट पार्ट. आम्ही सगळे ऑनलाईनच इंटरव्ह्यू घेतोय अजून सुद्धा, त्याच्यामुळे काही हे नाही की बोलवतील वगैरे, टेन्शन घेऊ नका तुम्हाला त्याचं. आता प्रोजेक्ट फ्लो आहे तुमचं जे काय ऍप्लिकेशन आहे, आणि दिस प्रोजेक्ट फ्लो रिमेन सेम फॉर ऑल द ऍप्लिकेशन. असं नाही की हा फक्त तुमच्याच आहे प्रोजेक्टचा आहे किंवा ह्याचाच आहे. जशी फंक्शनॅलिटी गुगल पे आणि फोन पे फंक्शनॅलिटी सेम आहे, काही फरक आहे दोन्हीच्या फंक्शनॅलिटी मध्ये? नो सर. फक्त काय चेंज आहे, UI चेंज आहे, काही काही ऑप्शन्स चेंज आहे. अपस्टॉक्स आहे, एंजल ब्रोकिंग आहे किंवा झिरोदा आहे, फंक्शनॅलिटी चेंज आहे काही? सेम सगळं होतं. तुम्ही ऑर्डर प्लेस करता, ती ऑर्डर स्टॉक एक्सचेंज कडे जाते, तिथे सगळं व्हॅलिडेशन, कन्फर्मेशन, बुकिंग होतं, क्लिअरिंग कॉर्पोरेशन येतं मध्ये, तिकडे सगळं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होतं. ओके, सगळीकडे सेमच असतं. हा प्रोजेक्ट फ्लो सुद्धा सेम राहणार. म्हणजे ज्या टर्मिनॉलॉजी आपल्याला फक्त काय करायचंय, एक्सप्लेन छान करायचंय. ओके, इंटरव्ह्यूअरला सुद्धा हा फ्लो एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, एकदम शांतपणे, एकदम व्यवस्थित, वन बाय वन, गिचमिट करत काही नाही हे करायचं, कन्फ्युज नाही व्हायचं, वन बाय वन सिक्वेन्स वाईज व्यवस्थित एक्सप्लेन करायचं. ओके, नाउ राईट डाऊन फ्यू लाईन्स. प्रोजेक्ट फ्लो एक्सप्लेन करायच्या वेळेस तुम्हाला काय काय सांगणं गरजेचं. ठीक आहे, राईट डाऊन. कुठलं वर्टिकल आहे आपलं हे? कुठलं वर्टिकल झाले तुम्हाला सचिन सरांनी शिकवलेत, राईट? वर्टिकल्स आणि डोमेन्स. व्हॉट आर द डिफरंट वर्टिकल्स? टेल मी. Healthcare. Telecom, investment banking, insurance, healthcare. What is BA? What was BA? Banking and financial service. It's a BFS, Mitra, not a BA. Yes. Banking and financial services. And that is vertical. Under which, what are the different domains? Investment banking, retail banking, money transfer, money transfer, card payment. Okay. Likewise, there is a telecom vertical. There is a healthcare vertical. Okay. And under which there are domains. Okay. Now, global equity trading. My project name is Global Equity Trading, which comes under BFS vertical.
which comes under BFS vertical. What is BFS? Banking and financial services. Banking and financial services. Service. And domain is what? Investment banking. Yes. My project name is Global Equity Trading, which comes under BFS vertical, and the domain is investment banking, that is IB. Let down Yes, third sir. line. My client name is HSBC. My client name is HSBC. आता हे HSBC कुठून आलं? Global IBI. सॉरी, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक. हा पण कुठून आलं? HSBC रेझ्युमे मधून. ओके, इथे तुमचा जो रेझ्युमे मध्ये प्रोजेक्ट जो क्लायंट आहे तो तुम्ही मेन्शन करायचा. माय क्लायंट नेम इज सो अँड सो. ऍज ऑफ नाउ यू कॅन राईट HSBC किंवा बार्कलेज लिहायचं आहे, बँक ऑफ अमेरिका लिहायचं आहे, कुठलाही तुम्हाला वापर, BMO लिहायचं आहे तुम्हाला, काही कुठलाही लिहू शकता. ठीक आहे. My project is categorized into the next line. My project is categorized into 3 parts. Which are 3? Front office. Middle office and back office. Yes, front end, middle office, back office. Okay. Where my involvement is in Front end. front end. Front end is nothing but what? Client interaction. Application. What is client interaction? Application. Okay. My project is categorized into the 3 parts: front office, middle office, back office, where my involvement is in front office, but I am aware of end-to-end flow. But I am aware of end-to-end flow. हे थोडं तुम्ही चेंज करू शकता तुमच्या लँग्वेज मध्ये. तुम्हाला डुप्लिकेसी वाटत असेल, सगळ्यांचा एकच आन्सर आहे. येस, आय सजेस्ट तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये सिंपल सांगा. ओके, रट्टा तर अजिबात मारू नका, सिंपल वेने सांगा. I hope you understood what I meant to say. Yes, sir. So काय सुरुवात करणार? My project name is so and so. It comes under BFS vertical and the domain is investment banking. My client name is so and so. Basically my project is categorized into the 3 parts: front office, middle office and back office, where my involvement is in front office, but I am aware of end-to-end flow. So what is the operation of back office, what is the operation of middle office, that I am aware of. असं तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे, ठीक आहे. येस ऑर नो? येस सर. येस. आता तुम्हाला काय काय गोष्टी गुगल करायच्या जेव्हा तुम्हाला रिझ्युमे मिळेल. तुमचा क्लायंट विषयी माहिती लिहून घ्या. यू नीड टू गुगल, टू डू लिस्ट मध्ये टाका तुमच्या. जेव्हा तुम्हाला रेझ्युमे मिळेल तेव्हा तुमच्या क्लायंट विषयी थोडी माहिती, कुठला क्लायंट आहे, त्याचे कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत, कुठल्या कुठल्या सिक्युरिटीज, कुठल्या कुठल्या ऍप्लिकेशन्स आहेत, त्याचे थोडंफार माहित करून घ्यायचंय. नाही फार डिटेलमध्ये, बट थोडंफार. अजून एक, त्या कंट्रीचा कुठला स्टॉक एक्सचेंज आहे, त्या स्टॉक एक्सचेंजचा कुठला क्लिअरिंग कॉर्पोरेशन आहे. ओके. अजून एक काय असेल इम्पॉर्टंट, काय माहित पाहिजे तुम्हाला? वर्किंग आवर्स, मार्केट आवर्स, आय एम सॉरी, मार्केट आवर्स. जसं आपल्या इथे 9:30 ला मार्केट चालू होतं, बंद 3:30 ला होतं, तसं तुम्हाला तिथलं माहित पाहिजे. तुम्ही असं सांगणार आहे का 9 ला चालू होतं 3 ला बंद होतं, असं सांगणार आहे का तुम्ही? नाही. हे सगळं तुम्हाला काय सांगायचंय? तुम्हाला जो प्रोजेक्ट मिळेल, जो काय क्लायंट मिळेल, त्याचं तुम्हाला गुगल करायचं. ठीक आहे, त्या कंट्रीचं गुगल जरी केलं तरी आरामात तुम्हाला या गोष्टी मिळून जातील. ठीक आहे. क्लायंट विषयी माहिती, तिथला स्टॉक एक्सचेंज, तिथलं क्लिअरिंग कॉर्पोरेशन, तिथलं वर्किंग आवर्स, मार्केट आवर्स काय आहेत. ठीक आहे.
यस और नो? अंडरस्टूड? म्हणजे ओके, येस. येस. आता बघा इथे मी NYSE लिहिलंय. व्हॉट डू मीन बाय NYSE? कुणाला माहितीये? न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज. करेक्ट. ओके, इट्स अ न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज. अमेरिकेचा क्लायंट घेतलाय मी आणि त्याचा क्लिअरिंग कॉर्पोरेशन ब्रॅकेट मध्ये लिहिलंय बघा, DTCC. इट्स अ डिपॉझिटरी ट्रस्ट क्लिअरिंग कॉर्पोरेशन. अजून एक करन्सी ऍड करा त्याच्यामध्ये, त्या कंट्रीची करन्सी. डॉलर असेल, युरो असेल, पाऊंड्स असेल, ते एक गुगल करायचं तुम्हाला. तिथे तुम्हाला INR सांगून उपयोग नाही. त्या लिस्ट मध्ये काय काय लिहिलं तुम्ही? क्लायंट विषयी माहिती, स्टॉक एक्सचेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन, करन्सी, मार्केट आवर्स. ठीक आहे. ओके, आता इथे बघा, मी इथे मिडल ऑफिस म्हणजे NYSE, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज. त्यांचा जो स्टॉक एक्सचेंज आहे तो एक्सप्लेन केलाय, तो मेन्शन केलाय. आणि DTCC विच इज डिपॉझिटरी ट्रस्ट क्लिअरिंग कॉर्पोरेशन. ओके, आता याच्यामध्ये दोन फ्लो आहेत. एक आहे बायर साइडचा फ्लो, जो की हा आहे एवढा. ओके, आणि तसाच सेलर साइडचा पण आहे हा दुसरा फ्लो. कुठला एक सांगू शकता तुम्ही? लेट्स से इफ एनी बायर वॉन्ट टू बाय एनी शेअर, लेट्स से एनी सेलर वॉन्ट टू सेल हिज शेअर्स, अशी सुरुवात तुम्ही करू शकता. राईट? तरी एक फ्लो सांगायचा आहे, बायरचा किंवा सेलरचा. ओके, तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटेल. ओके, आय सजेस्ट की बायरचा सांगा, अजून सोपं जात. म्हणजे सोपं, दोन्ही सेमच आहे. सुरुवात कशी कराल? तुम्ही ह्या 4-5 ओळी सांगितल्या की देन लेट्स से एनी बायर वॉन्ट्स टू बाय एनी शेअर. काय करतो तो? ही लॉग इन टू द फ्रंट एंड application, right? तुमचं फ्रंट एंड with valid credentials. Okay, he should have demat account or he has shareholding account. Okay, then in front office, what are the operation takes place? Trade capture, client interaction. Trade capture, client interaction and execution. Okay, so when any investor want to buy any share, he used to log into the application, okay, with valid credential. Okay, he should have the shareholding account as well. Okay, in India demat म्हणतो, globally it's a shareholding account. Okay, so then he need to log into the front end application with the valid credential and then he can place the order. Okay, let's say investor want to place a buy order through front office, he log in, he select a desired share वगैरे, कुठली order type, quantity वगैरे आपण टाकतो. Okay, in front office trade capture and execution takes place. Once then you can explain all these things again. Validation, order come from reliable source or not, the order type is हे कुठला, अजून sufficient amount आहे की नाही, sufficient quantity of share आहेत की नाही. Okay, once all these get validated, order is passed to whom? Stock exchange. What happen in stock exchange? Validation, confirmation, and booking. Validation performs basically validation, confirmation, and booking. Validation is nothing but check that order is correct or not. Okay, then explain all the validations one by one. Ki the share is correct or not, then stock exchange is correct or not, it's placed for correct stock exchange, then sufficient amount of shares, sufficient funds available in account, then order type is correct or not. Once all the validations are passed, then order is accepted. If any of the validation is failed, your order is what? Rejected. Okay, then confirmation, the stocks are available or not, the matching takes place. Stock exchange will check for buyer seller is available or not, for seller buyer is available or not, matching takes place. Once matching is done, the order is confirmed and the notification is sent to the front office that your order is executed, that is execution. Okay, then your middle office comes into the picture. Okay, sorry, back office, where all the financial transaction takes place, that is
clearing and settlement. On settlement date there is actual exchange of money and security. जर तुम्ही बायर असाल तर तुमच्या अमाउंट मधलं मनी कट होते आणि तुमच्या अकाउंट मध्ये शेअर मध्ये सिक्युरिटीज येते. इन केस ऑफ सेलर सिक्युरिटी डिडक्ट होते आणि कॅश डिपॉझिट होते तुमच्या याच्यात. ओके, जेव्हा फ्रंट ऑफिस कडून हे जातं, ऑर्डर व्हॅलिडेट होते फर्स्ट लेवल ऑफ हे, then request sent to the middle office, तिथे booking confirmation and validation takes place. Then once confirmation done, response or notification message sent to the front office की बाबा ऑर्डर तुझी एक्झिक्यूट झाली किंवा मॅच बायरला सेलर मिळाला. लाईकवाईज ओके, सेम वर्डिंग सेम ट्रेड लाईफ सायकल जशी एक्सप्लेन केली तशीच तुम्हाला प्रोजेक्ट फ्लो सुद्धा एक्सप्लेन करायचं. ओके, नीड टू मेक शुअर की इथे मिडल ऑफिस ऐवजी तुम्हाला स्टॉक एक्सचेंज तुम्ही मेन्शन करायचं, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऐवजी तुम्हाला जी काही आहे ती एक्सप्लेन करायची. ठीक आहे. सिमिलर नोट तुम्ही सेलरचा पण एक्सप्लेन करू शकता. लेट्स से एनी सेलर वॉन्ट टू सेल हिज शेअर, ही लॉग इन टू द ट्रेडिंग ऍप्लिकेशन की तुमचं जे काही ऍप्लिकेशन आहे अँड थ्रू विच ही कॅन प्लेस द ऑर्डर, वेअर फर्स्ट लेवल ऑफ व्हॅलिडेशन डन बाय द ब्रोकर्स, order is valid or not, reliable source or not, correct available shares are there or not. If all these, then order is passed to middle office. Again booking confirmation validation takes place, and once buyer मिळाला then response or the confirmation message sent to the front office की order तुमची match. Then middle office back office comes into the picture where all the financial transaction taken care by this back office. This is your project flow.